एक फिजिकल और मेंटल, दो ही शक्ति है। एक कौन सी शक्ति है? दो ही शक्ति है। एक मानसिक शक्ति है और एक शारीरिक शक्ति है। मैं जंगल में जाके बैठूंगा, ऐसे ऐसे पाल्टी मार बैठूंगा, तो अपने आप में मेरे में वो शक्ति पैदा हो जाएंगी। तुम नहीं बैठ सकेंगे लेकिन मैं बैठूंगा, क्योंकि मैं रोज प्रैक्टिस करूंगा जंगल में। तो उससे उससे मैं किसका भला करूंगा? मैं अपने आप ऐसा पैर के ऊपर पैर करके बैठूंगा, तो मैं अपना भला कर रहा हूं। दूसरे क्या, मेरे बैठने से तुम्हारा भला होने वाला है क्या? मैं ना इस सिस्टम को हमें समझने दो। वो जंगल में अकेला रहता हूं, कौन सा तीर मारा तूने जंगल में? किसका भला किया? किसका कल्याण किया? पैसे जमा करने के बजाय दूसरा कौन सा काम किया? किसका भला किया? किसका कल्याण? कितने तेरे हाथ के लड़के, कितने यूपीएससी हो गए, कितने डॉक्टर हो गए, कितने इंजीनियर हो गए, कितने लोगों का, कितने गरीब लोगों का भला किया, कितने लोगों की गरीबी दूर किया, कितने लोगों की बीमारी दुरुस्त किया? क्या किया तूने? किसको प्रसन्न किया? किसका कल्याण किया? सिर्फ श्रद्धा के बल पर, श्रद्धा के बल पर, भक्ति भाव के बल पर उनको लोगों को लुटाने का काम करना है। और ज्यादा से ज्यादा इसमें जो बड़ी जाने वाले लोग हैं, वो झुकने वाले, आकर्षित होने वाली ज्यादा से ज्यादा महिला। हर इसमें, हर धर्म में महिलाओं को ज्यादा शोषण किया जाता है। पुरुष कम नहीं भी जाता होगा तो महिला उसको पकड़ के लेके जाती, चलो मेरे साथ में। गणपति का दर्शन लेना ही पड़ता है, नहीं तो अपना कल्याण नहीं होगा। गणपति नाराज हो जाएगा तो फिर अपना कल्याण नहीं होगा। बेचारा मिस्टर बोलता है तू जाके आ, नहीं नहीं तुमको भी आशीर्वाद लेना ही पड़ेगा। उसकी इच्छा नहीं है तो भी उसको जाना पड़ता है। ये जो पूरा दिमाग में जो डाल दिए है, उसको तुम्हें समझने की आवश्यकता है। जीवन जगण्याचा उद्देश प्रत्येकाने, जीवन जगण्याचा उद्देश ठेवायचा। प्रत्येकाने आज मी सकाळी उठलो तर आज माझा आजच्या दिवसाचं माझं काय आहे, ध्येय काय, आज मी काय करणार आहोत संध्याकाळपर्यंत, माझं ध्येय काय आहे ते ठरवलं पाहिजे। जे तुम्ही मनाला चालनाच नाही द्याल तर मन कसं पुढे धावल? मनाला जसं गाडीला आपण किक मारू किंवा आता चाबी देऊ आपण, तेव्हाच गाडी सुरू होईल ना। गाडी पूर्ण तयार आहे परंतु आपण चाबीच नाही फिरवली त्याची। तसंच मन तयार आहे, संकल्प शक्ती तयार आहे, त्याला आता चाबी द्यावी लागते। तर तुमचा उद्देश, जसं आता आपण म्हटलं की आज शनिवार आहे, आपल्याला कोणत्या हालतीत 2 वाजता जायचं आहे, तुम्ही सकाळी ठरवलं तर तुमचे काम पटापट आटोपून येते। एखादी घटना अशी असते की तुम्ही निघाले ना वेळेवर, तुमच्या घरी कोणी पाहुणा आला, कोणी आला, तर मग त्याला 5-10 मिनिट द्यावं लागेल, त्याला अर्धा तास द्यावं लागेल। एखादी वेळ घटना होते तर ते आपल्याला चालवून घ्यावं लागते। परंतु आपला निश्चित की 2 वाजता जायचं म्हणजे तिथं पोहोचायचं म्हणजे पोहोचायचं। प्रत्येक दिवशी रोज सकाळी आपल्याला संकल्प करायचा आहे, रोज सकाळी किंवा संध्याकाळी। आणि तुमच्या समोर जर ध्येय असेल दिवसभराचं की मला हे काम करायचं आहे, ते काम करायचं आहे, ते सगळं ध्येय ठरवलं तर तुमचं जीवन इतकं सुंदर जाते। या छोट्या छोट्या गोष्टी आहेत परंतु काय आपल्या लक्षात येत नाही। तुमच्या लक्षात काय आमच्या लक्षात येत नाही की सकाळी उठून आपण रात्री समजा ठरवलं सकाळी उठून मला हे करायचं आहे, इतके वाजता ते करायचं आहे, तिथं जायचं आहे, पूर्ण जे आपलं ध्येय ठरवलं तर तुमचं मन त्या दिशेने बरोबर धावते। अशा प्रकारे माणसाने एक उपयुक्त, एक चांगलं ध्येय, माणसाने नेहमी आपल्या मनासमोर एक चांगलं ध्येय ठेवलं पाहिजे। चांगलं ध्येय ठेवलं पाहिजे रोज की मी सकाळी उठून म्हणजे आज दिवसभर मी काही ना काहीतरी चांगलं करत, हे काम करायचं आहे, ते काम करायचं आहे। तुम्हाला ते ध्येय ठरवावं लागेल।
आणि समाजसेवा, मानवाची सेवा हे मुख्य ध्येय आहे आपलं. मुख्य ध्येय की मी घरच्या माणसाशी चांगलंच बोलेल, मुलाबाळाशी चांगलंच बोलेल, हे मुख्य ध्येय आपलं ठेवलं पाहिजे. आता आम्ही सकाळी गेलो होतो तर तिथं म्हणजे मोठ्या भावाने लहान भावाची सेवा केली. 5-6 वर्ष अशी सेवा केली की तो वरून त्यांनी उडी मारली वर. भांडणं झालं, पती पत्नीमध्ये काही भांडणं झाली असतील तर तो मग पत्नी चालली गेली सोडून. मग तो दारू पिला, वर चढला, वरून खाली त्याने उडी मारली, नाल्यात पडला. मग त्याचं पुष्कळ फ्रॅक्चर झाला, आतमधून मार लागला. 5 वर्ष त्याच्या मोठ्या भावाने लहान भावाची सेवा केली तर तो मरण पावला. त्यासाठीच बोलावलं होतं. तर तो सांगे ना, इतकं म्हणे सेवा केली म्हणे त्याने, मोठ्या भावाने लहान भावाची इतकी सेवा. खाटेवर तर घाण करायची, ते धुवून टाकायचं, त्याला हाताने साफ करायचं. अरे बापरे! हाच आपला धर्म आहे. स्वतः बुद्धांनी केलं नाही का? एक भिक्षू, तो आपला वक्कली भिक्षूची इतकी घाण त्या रस्त्याने कोणी जाऊ शकत नव्हतं, इतकी घाण. पण जेव्हा बुद्धाला त्यांनी पाठवलं एका माणसाला की माझी तब्येत खराब आहे, मी तुमच्या भेटीला येऊ शकत नाही, माझी प्रकृती खराब आहे, तर मग बुद्धाजवळ त्यांची मेसेज गेला, म्हणजे माहिती मिळाली. बुद्धांनी आनंदला घेतलं सोबत. म्हणे मग त्याला भेटायला आले तर अशी दुर्गंधी आणि सगळं. मग बुद्ध आणि आनंद गेले बाजूच्या घरच्या लोकांना, म्हणे की गरम पाणी करा, थोडं कोमट पाणी. त्यावेळेस साबणाने काही नाही, तर ते कोमट पाण्यानं गरम, तो आनंद असा पाणी टाकत होता ना, बुद्ध त्याची पाठ ना शरीर धुवून टाकली, तेवढी घाण, आणि ते तेवढी खोली पुन्हा साफ केली बुद्धांनी स्वतः. हा आपला बौद्धांचा धम्म आहे, माणसाची सेवा. ईश्वर परमेश्वरची सेवा करायचीच नाही, मूर्ती पूजा, मूर्तीची सेवा करायची. आपल्या घरी मूर्ती आहे, आपण त्याला हे करू, चांगलं मूर्ती आहे तर करावंच लागेल. परंतु हे लक्षात घ्या की मूर्तीची तुम्ही किती चांगली सेवा करा, अगरबत्ती मेणबत्ती लावा, मूर्ती प्रसन्न होणार नाही. परंतु तुम्ही पतीला सकाळी उठलं, तुम्हाला सकाळी उठून चहा नेऊन द्यायचं, हे करायचं, त्याच्या मनामध्ये, पतीच्या मनामध्ये जर तुमच्याविषयी प्रेम निर्माण आहे तर तो पती सगळ्याला सांगेल की माझी पत्नी आम्ही झोपून उठल्याबरोबर पहिले चहा आणून देते बेडवर. ती सेवा आपण घरच्या माणसाची. मग मी आंघोळ करून लागल्यास मग पूजा करेल, हे करेल. परंतु माणूस पहिलं, आपल्याला तेच करायचे. आता लहान लहान पोरं आहेत आपल्या घरचा प्रत्येक मनुष्य, हा प्रत्येक मुलगा घडवणं आपली जबाबदारी आहे. जर तुमच्या मुलांना तुम्ही घडवलं नाही तर हा जो येणारी पिढी इतकी बिघडल की काही सांगू शकत नाही. कारण काय की हे वातावरण इतकं खराब होत आहे, बिघडणारच वातावरण. तुम्ही जे मोबाईल मधून जे चालू आहे, यूट्यूब न ते काय फेसबुक वरून जे चालू आहे, ते चांगलं मुलं बनवणारं नाहीये, वाईट मुलं बनवणाऱ्या सगळ्या गोष्टी तिथं मुलांना रेडीमेड मिळतात. कोणी शिकवायची गरज नाही. मुलाला सगळं बिघडवणाऱ्याच गोष्टी मिळत आहेत. म्हणून तुम्हाला मुलाला घडवणं गरजेचं आहे. या लहान वयापासून मुलाला जर तुम्ही चांगले संस्कार दिले, चांगलं घडवलं, तर पुढे तो बिघडणार नाही, किंवा त्याला अशा पद्धतीचं सतर्क करावं लागेल. दोस्त असे राहतात, मित्र असे राहतात, ते सगळं
करावं लागेल संस्कार, नाहीतर ते समोरची पिढी तुमची अशा पद्धतीने ते नष्ट करतील तुमचा शत्रू, की ते पिढी तुमच्या हातात राहणार नाही. समाजच असा घडवण्यात येत आहे की ईश्वरासाठी गाय, तुम्ही एखाद्या माणसाने गायीला दंडा मारला, समजा त्यांनी तुकवासाठी गायीला खाल्ले किंवा गाय खात आहे, तुम्ही दंडा मारला, दुसऱ्या माणसाने दिसलं, अरे हा माणूस गायीला मारत आहे, ते गायीला सोडून देतील, तुम्हाला मारतील, तुम्ही आमच्या गोमातेला काऊन मारता. म्हणजे त्या प्राण्याला माणसापेक्षा जास्त किंमत आहे. युपी मध्ये झालं होतं ना, युपी मध्ये गोरक्षक दल निर्माण झालं होतं आणि गोरक्षकांनी घरोघरी जाऊ लोकांना मारलं. गायीला तुम्ही मारलं, गायीला हे असं केलं म्हणून निवड त्या गायीच्या नावावर दंगे केले. कोणाच्या शेतामध्ये समजा दुश्मनी असली, पाठवा, सोडून द्या, त्याचं पूर्ण शेत खतम. पण तुम्ही त्या गायीला मारू शकत नव्हते. गायीला मारलं ते हे होते. गोरक्षक दल, माणसाची रक्षा करायच्या ऐवजी प्राणीची रक्षा करा, पण तो माणूस नका. जे माणसाला एवढं कमजोर आणि माणसाला एवढं गुलाम आणि माणसाला एवढं बिघडवण्याचं काम सुरू आहे, सगळीकडे माणसाला बिघडवण्याचं काम सुरू आहे. अंधभक्त, डोळे उघडे असूनही तुम्ही आंधळ्यासारखे वागा. तुमच्या समोर एखाद्याचा मर्डर झाला, तुम्ही सांगू नका, तुम्ही सांगितलं तर तुमचा मर्डर. डोळे उघडे करून तुम्ही बंद आंधळ्यासारखे वागावं लागते, अशी परिस्थिती आली आहे. कारण सगळं त्यांच्या आतमधून सगळे मिलीभगत, पैशाने मोठमोठे मर्डर केलेले सुटून जातात. जजच्या समोर पैशाने मर्डर केलेले लोक, आणि ज्यांनी मर्डर नाही केलं त्याला फसवण्यात येते, त्याच्यावर खोट्या केसेस लावण्यात येतात. न्यायच राहिला नाही. म्हणून स्वतःची सुरक्षा स्वतः आपल्याला कसं करता येईल, आपल्या मुलाला सुरक्षित ठेवायचं आहे, आपल्या घराला सुरक्षित करायचं आहे, आपण स्वतः सुरक्षित राहायचं आहे. जितकं आपण स्वतःला सुरक्षित ठेवू, स्वतःला आपण मजबूत करू, तेवढं आपल्या सुरक्षित राहील. एवढा मोठा बुद्ध धर्म नष्ट झाला आहे की नाही, झाला की नाही? पूर्ण भारतामध्ये बुद्ध धर्म होता की नाही? सम्राट अशोकाने भारत बौद्धमय केला होता ना. सम्राट अशोकाने भारत बौद्धमय केला. आपण तर त्याचं नाव घेतो, सम्राट अशोकाचं उदाहरण घेऊ. सम्राट अशोकानं, मग हा गुलाम कसा झाला? आपण भारत देश बुद्धिस्ट होता ना, आपण बोलतो, मग आपण गुलाम कसे झालो? याच्यावर कोणी बोलते का? आपण आपल्याला गुलाम कोणी बनवलं? आपण गुलाम कसे झालो? गुलामच नाही तर जमिनीच्या आतमध्ये गेलो, जमिनीवर तर नाही, जमिनीच्या आतमध्ये गेलो. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ही जमिनीवर, आणि अतिशूद्र, आपण अतिशूद्र, शूद्र नाही, शूद्र म्हणजे ओबीसी, आपण ओबीसीच्या खालचे, म्हणजे जे जमिनीच्या खालचे, म्हणजे आपण त्या जमिनीच्या वर नाही यायचं, स्पर्श नाही करायचं कोणा, अनटचेबल. अशी पाडी आणली कोणी आमच्यावर? सांगा ना. हा भारत तर बौद्धमय होता, सम्राट अशोकाने बौद्धमय केलं. आपण सम्राट अशोक जयंती करतो, बुद्ध जयंती साजरी करतो. सम्राट अशोकाने पूर्ण बुद्ध धर्म पसरवला, बुद्धाने बुद्ध धर्म पसरवला. अरे पण आम्ही अछूत झालो, आमचं आता काय? आम्हाला जमिनीखाली टाकलं ना, आता आमचं काय आहे? त्याबद्दल आम्ही विचार करतो का? तुम्ही कोणाची भक्ती केल्यामुळे, पूजा केल्यामुळे आपलं भलं होणार आहे का? बाबासाहेबांनी आपल्याला त्या खालून जमिनीवर आणलं, जमिनीवरून तुम्हाला वर आणलं.
तुम्हाला नोकऱ्या लागल्या बाबासाहेबांमुळे, संविधानामुळे तुम्हाला आरक्षण मिळालं, नोकरी लागली, नोकरीमुळे घरं झाले, घरात आपण त्यांच्या बरोबरीत आता हॉटेलमध्ये बसू शकतो, त्यांच्या बरोबरीत गाडीत जाऊ शकतो, ट्रेनमध्ये जाऊ शकतो. नाही तर तुम्हाला कोणता अधिकार होता? काय अधिकार नव्हता. मग ते का नाही बोलत आपण? ते का नाही सांगत? बाबासाहेबांमुळे अधिकार मिळाले का नाही? कोणामुळे मिळाले? मग ते का नाही सांगत? हा, ते नाही, बाबासाहेबांचं नाही सांगायचं. सम्राट अशोकाने भारत बौद्धमय केला. अरे झाला असेल भारत बौद्ध, पण आम्हाला अछूत अछूत केलं ना, आम्हाला अस्पृश्य बनवलं. अस्पृश्यातून वर कोणी आणला तुम्हाला? मग त्याचं नाव घ्यायला तुम्हाला का लाज वाटते? कोणती लाज वाटते? बाबासाहेबांमुळे तुम्ही शिकले, बाबासाहेबांमुळे इंजिनियर झाले, बाबासाहेबांमुळे तुम्हाला नोकरी लागली, बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, त्याच्यामुळे तुमच्या अंगावर चिवर आला, आणि त्याच बाबासाहेबांचं नाव घ्यायला लाज वाटते तुम्हाला? किती बेईमानी आहे, किती बेईमानी आहे, किती बेईमान झालो आपण. या सगळ्या गोष्टी आपल्याला समजायला पाहिजे. पैशाच्या मागे किती फिरता, किती पैसा कमवाल, किती पैसा, पैसा हा सगळं काही नाही आहे. म्हणून जे असे चमत्कारिक अलौकिक लोक आहेत ना, त्यांच्या मागे फिरायचं नाही. माझा गरीब माणूस आहे, गरीब मुलगा आहे, गरीब आमची झोपडी आहे, तरी तिथं प्रेमाने राहायचं. परंतु लोकांच्या महालामध्ये आपल्याला काही गरज नाही आहे. आपण झोपडीतून पुढे मोठे येऊ. आपल्यामध्ये संकल्प शक्ती आहे, आपलं ध्येय मजबूत. आपल्या मुलं आता जसं झोपडपट्टीमध्ये मुलं आहे, लोक आहे, त्यांनी दारू सोडू द्या बरं, किती सुंदर मुलं बनतील आपले. परंतु दारूच्या व्यसनी लागून पुन्हा आपलं जीवन बर्बाद केलं. मग त्याला दोष कोणता आहे? कोणी दोष? दोषी कोणाला धरायचा आपण? कारण हमें बच्चों को वैसे संस्कार देना पड़ेगा, और वो बाबा साहब के संस्कार हमें जैसे मिलना चाहिए वैसे मिले नहीं. हमें पूरे अंधश्रद्धा में डाल दिया, पूरा पूरा हमारा दिमाग पूरा गुलाम कर दिया. उसकी सेवा करो, उसका ये करो. सब पूजा सेवा करने वाला काम है, लेकिन जो दुर्बल है, बाबा साहब ने जो बोला था कि समाज को ये जनशक्ति जोड़ना है हमको. हाँ, एक एक इंसान को जोड़ना है, तोड़ना नहीं, एक एक इंसान को. ऐसे बाबा के तरफ जाना नहीं, बिल्कुल वो कोई अंधश्रद्धा में बिल्कुल फंसना नहीं. एक एक इंसान को जोड़ना है, तोड़ना नहीं. हमने आज तक सबको तोड़ते गए, सबको तोड़ते हैं. अपने घर के परिवार के आजू बाजू के लोग कैसे भी रहो, तुम्हारे पड़ोस में दूसरे समाज के पूजा करने दो, उनको क्या करना, अपने को क्या करना. उनकी पूजा वो करते, उनका देव धर्म वो करते, अपने को क्या करना, उनके टीका टिप्पणी करना नहीं, उनको कुछ नहीं. अपना काम उनसे, उनका काम अपने से. जो काम होता है करने का, नहीं होता तो नहीं करने का. लेकिन सबके साथ में प्यार की भावना, मन में प्यार की भावना रहेगी तो एक एक इंसान हम जोड़ेंगे. एक एक इंसान को जोड़ना है, ये पूरे परिवार में होना चाहिए. तुम जोड़ेंगे, लेकिन दूसरा तुम्हारे विरोध में काम करेगा तो तुम कैसे जोड़ेंगे? तो दूसरे के मन में भी ये भाव होना चाहिए कि मैं भी इससे प्यार करूं, और तुम भी, तुम्हारे मन में भी ये भाव होना चाहिए कि मैं भी उससे सहायता करूं. अगर दोनों में एक विचार मिल जाते तो फिर मन शांति निर्माण होगी, सबका कल्याण होगा. तो हमें जनशक्ति तैयार करना है, आर्थिक बल तैयार करना है. अभी देखो, किसी ने बोला कि इसका ऑपरेशन करना है, 1 लाख रुपए लगते हैं. अब एक्सीडेंट हो गया कभी, घर में किसी ने बोल दिया, डॉक्टर के साथ
गए तो 1 लाख रुपया लगेगा उसको। अब तुम्हारे पास 1 लाख रुपया नहीं है, तुम क्या करोगे? तुम्हारे पास 1 लाख रुपया नहीं है, तुम क्या करोगे? उसको बचा नहीं सकते तुम, पैसा नहीं तो। बच्चों को आगे पढ़ाना है, कॉलेज में पढ़ाना है, महाविद्यालय में, ये दूसरे हायर एजुकेशन में भेजना है, पैसे नहीं है। माँ बाप बोलते हैं भाई क्या करूं, पैसे नहीं। बोलता मेरे को आगे पढ़ना है तो पैसे नहीं, मैं क्या करूं? इसलिए आर्थिक बल भी हमारे पास होना जरूरी है। और तीसरा है मानसिक बल, मन की ताकत, कि भाई कुछ भी करूं लेकिन मैं परिवार चलाऊंगी। जैसे रमाई में पैसा नहीं था, कुछ भी नहीं था, लेकिन मन की ताकत थी कि बाबा साहब पढ़ने दो, मैं परिवार चलाऊंगी। उसने परिवार चलाया, ऐसे भी करके चलाया। तो वो ताकत होना, ये तीनों हमारे ध्येय है। तुम हर एक इंसान को जोड़ते जाओ, तोड़ने का काम नहीं करना। किसी के बारे में मन में बुरा भाव रखना नहीं। जो ठगाने वाले लोग हैं, चतुर लोग हैं, उससे होशियार रहना। वो बहुत तुमको शोषण करने वाले लोग हैं, ऐसे शोषण करने वाले लोगों से हमेशा आदमी ने सतर्क रहना चाहिए, हमेशा बिल्कुल सतर्क। वो अभी अपने बड़े बड़े अधिकारी है, वो क्या पैसा मिलता है, इधर का पैसा मिलता है उधर लेके दे देते वो। लेकिन हमारे मेहनत का पैसा है, हमारा मेहनत का पैसा आता, हम काम करते तब हमको पैसा मिलता। तो हम ऐसे नहीं करेंगे कि कुछ भी किसी को भी ये करेंगे, इसको इतना दान देने से तुम्हारा कल्याण होगा, वहां जाने दान देने से कल्याण होगा। डायरेक्ट इंसान की मदद करना चाहिए, डायरेक्ट काम है। बुद्ध धर्म में डायरेक्ट वाला काम है, दूसरे के आदमी ने। अभी देखो कुछ लोगों ने महाबोधि महाविहार में आंदोलन चल रहा, लोग भूखे है, भिक्षु को जो है यहाँ से पैसे भेजो, उसको दूसरे के पास में पैसे दिए। अब उसने वहां जाके दिया कि नहीं, किसको मालूम पैसे? हाँ, उसने तुमने 1 लाख रुपए पे 1,20,000 दिए होंगे, अब उसने 1 ही लाख दिया होगा, 20,000 अपने पास रखा होगा, किसको मालूम? अपने को डायरेक्ट सेवा करना है, डायरेक्ट काम करना है। इस तरह से अपने मन में ये भाव होना कि मुझे मनुष्य जोड़ना है, मुझे एक एक पैसा जोड़ना है, आर्थिक बल जोड़ना है, एक एक पैसा जमा करना है। कल चल के कोई मदद नहीं करेगा, पैसे की मदद तो कोई नहीं करता आजकल। बातचीत अच्छा करेगा लेकिन पैसे की मदद नहीं करता। पैसे की जरूरत पैसा ही पूरी करता है। इसलिए पैसे को, अगर तुमको भी किसी को मदद करना है, तुम्हारी भी इच्छा है पैसे की मदद करना है, किसी को आर्थिक मदद करना है, तो तुम्हारे पास भी पैसे होना चाहिए। जब तुम्हारे पास पैसे रहेंगे तभी तुम मदद करोगे ना, जब तुम्हारे पास पैसे नहीं तो मदद कैसे करोगे? इसलिए आर्थिक बल भी होना जरूरी है और मानसिक बल भी होना जरूरी है। जब ये प्रेरणा ऐसी मिलेंगी तो मन इस दिशा में काम करना शुरू करेगा। नहीं, मेरे को ये करना है, तो बराबर मन उस दिशा में काम करना शुरू करता है। जब मन में संकल्प होता है, ध्येय तैयार होता है, तो अपने आप फिर आदमी काम करना शुरू कर देता है। ये मन की जो सर्कुलेशन है ना, सिस्टम ऐसे है। पहले मन में संकल्प होना चाहिए, संकल्प के पास फिर अपना ध्येय सामने रखना है, मेरे को जाना है, तो शरीर अपने आप काम करने लग जाता है, शरीर में चेतना निर्माण होती है। अभी हमारे लोग चुनाव में खड़े हैं, इन टाइम पे खड़े होते, हमको मत दो बोलते। अब उनको चेतना रहती, संकल्प रहता, तो 5 साल आते घर में कि मैं खड़ा रहने वाला हूँ। 5 साल से तुम्हारे पास आते, तुम्हारे घर में आते,
तुमसे संपर्क बनाते, तुमसे मैत्रीता करते। ये नहीं टाइम पे मैं बाबा साहब के नाम से खड़ा हूं, मेरे को वोट दो, ये कोई काम हो गया? 5 साल तो गया कहाँ? 5 साल तो दिखा ही नहीं ना। आजकल इंसान देख के अपने को काम करना है। पार्टी भलाई अच्छी होंगी लेकिन इंसान अच्छा है क्या? इंसान अगर खराब है कोई भी पार्टी में, बीजेपी में अच्छे लोग नहीं क्या? बीजेपी में अच्छे लोग हैं, सभी बुरे लोग हैं ऐसा नहीं। कांग्रेस में भी अच्छे हैं बुरे भी है, अंबेडकर पार्टी में भी अच्छे हैं बुरे लोग हैं, सभी में अच्छे बुरे लोग हैं। आदमी इंसान देख के काम करने को, इंसान को पहचानने को ना। अपने को दिशा फिक्स करना है, कौन से दिशा से जाना है। जब अपन काम करना शुरू कर देंगे तो अपने को दिशा देखना है, सम्यक है क्या, अच्छी दिशा है क्या, बुरी है। ये रास्ते से जाएंगे तो हमारा नुकसान होगा, ये होगा, कुछ सोचना है। अगर ये रास्ते से जाएंगे तो हमारा भला हो सकता है, ये रास्ते से जाएंगे तो हमारा बुरा होगा। इसके बारे में चिंतन करना है, दिशा के बारे में। और उसके बाद में फिर मन को जो असम्यक जो दिशा है, असम्यक दिशा है, बुरे विचार है, इंसान को बंदिश बनाते हैं। किसी ने बोला कि मैं चोरी के धंधे में जाऊंगा, एकदम पैसा कमाऊंगा चोरी से, ये करूंगा, काम करने की जरूरत नहीं चोरी से, तो चोरी धीरे धीरे उसके मन को बंदिश कर लेती, फिर उसका मन दूसरा काम करने की इच्छा नहीं होती, फिर उसी में चले जाएगा। तो फिर वो एक दिन उसका नुकसान होगा। किसी को अच्छी दिशा है, सम्यक दिशा, मैं पढ़ाई करूंगा, पढ़ाई करके फिर छोटा मोटा काम करूंगा, दुकान लगाऊंगा, ये करूंगा, अच्छी दिशा है तो उसका मन स्वतंत्र रहेगा। और जब गलत दिशा में जाएगा तो उनका मन बाउंडेड गुलाम बन जाएगा, तो दुख पीड़ित रहेगा हमेशा। इसलिए मन का प्रशिक्षण जरूरी है। मन को अपन जो दे रहे हैं ना, ऐसी जो मन का ट्रेनिंग ऑफ माइंड, ये हर एक जगह होना था। हर एक विहार में ऐसी, तुम एकाधी बार मूर्ति मत लगाओ, लगे तो एक छोटी सी ऐसी मूर्ति रखो, लेकिन क्लासरूम वो मन का पढ़ाओ, तो पूजा मत पढ़ाओ लोगों को, धम्म पढ़ाओ। एक बार धम्म अगर पढ़ गए तो आदमी फिर उचित दिशा में जाएगा, तो फिर सम्यक दृष्टि निर्माण होगी। जंगल में रह के सम्यक दृष्टि निर्माण नहीं होती, खुले पैर से बिना चप्पल से चलने से सम्यक दृष्टि निर्माण नहीं होती। कैसी होंगी बताओ ना, अपने आप कैसी होंगी? जब तुम कहीं पढ़े नहीं तो अपने आप कैसा होगा?